नमस्कार, मी कृष्णा. आज आपण दोन आसनाबद्दल चर्चा करणार आहोत. आता हे दोन आसन का करायचे, कशासाठी करायचे याची डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. आता सध्याचं आपलं आयुष्य इतकं धाकधुकीचं झालंय ना की आपण दररोज सकाळी सकाळी पटपट 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 सगळ्या गोष्टी आवरतो, ऑफिसला जातो, ऑफिसला जाऊन तिथं काम करतो, तिथं काम करून आपल्याला मग जेवायची वेळ व्यवस्थित राहत नाही आणि हे सगळं करत 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 शेवटी दिवसभर बसल्या ठिकाणी काम करून परेशान आणि ज्यावेळेस संध्याकाळी वापस येतो त्यावेळेस मग हेच टेन्शन, ऑफिसचं, कामाचं, ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन, आपल्याला जेवण्यावर व्यवस्थित लक्ष राहत नाही, खाल्लेलं व्यवस्थित पचत नाही आणि मग आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम यायला लागतात. कोणतं एकतर आपलं शरीर वजन वाढायला लागतं. त्याच्यानंतर मोठापा, वजन वाढलं की आपल्याला येऊन जातो मोठापा. मग आपल्याला सकाळी डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित राहत नाही, पचन संस्था व्यवस्थित राहत नाही, पचत नाही खाल्लेलं. परत मग आपल्याला वजन वाढलं की मग आपली दुखते कंबर, नंतर दुखते पाठ. म्हणजे काय लाईफ आहे. आणि मग हे सगळं करून ज्यावेळेस आपण झोपायला जातो असं वाटतं की मग आपण व्यवस्थित शांत झोपावं, तर आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यामुळे येत नाही झोप. मग या सर्वांवर आपल्याला उपाय काय आहे, तर आपल्याला योगासनं आणि प्राणायाम करायचे. आता हे दोन योगासनं मी पूर्वी एक जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यात सांगितलं होतं की योगासनं आणि प्राणायाम करण्याचा सगळ्यात बेस्ट वेळ म्हणजे सकाळचा वेळ, सूर्योदयाचा आणि संध्याकाळचा सूर्यास्ताचा वेळ. तर हे सुद्धा जर मी आता तुम्हाला योगासन करून दाखवत आहे, हे सूर्योदयालाच म्हणजे सकाळी सकाळी उठल्यानंतर. तर आता हे आसन करायचे. मग हे आसन कोणतं आहे? पहिलं आहे योग मुद्रासन. आता हे जे योग मुद्रासन आहे, योग मुद्रासन एकदम साधं आसन आहे. म्हणजे आपल्याला पद्मासनात बसायचं, 5 मिनिट हे आपल्याला आसन करायचं. किती मिनिट करायचे? 5 मिनिट करायचे. पद्मासनात बसायचं. आपण हे जे आसन आपल्याला करायचे 5 मिनिट करायचे. पद्मासनात बसणार आहे, दोन्ही पाय समोर, उजवा पाय डाव्या मांडीवर, डावा पाय उजव्या मांडीवर ठेवला आणि आपले दोन्ही जे हात आहेत हे पाठीमागल्या बाजूला घेऊन हे असे बांधून घ्यायचे, पाठीमागल्या बाजूला घेऊन आणि हळूहळू 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 म्हणजे पहिल्यांदा आपण श्वास दोन्ही हात पाठीमागे घेतले की मग आपण घ्यायचंय एक श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा, तो सोडायचा आणि हळूहळू 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 आणि खाली गेल्यानंतर आपला जो श्वास आहे तो नियमित पद्धतीने सोडू द्यायचा. परत हळूहळू हळूहळू आपल्याला जर 5 मिनिट कंटिन्यू खाली थांबणं होत नसेल तर कमीत कमी आपण 3-3 मिनिटाचे जर 2 सेट केले किंवा 2-2 मिनिटाचे जरी 2 सेट केले, मनामधल्या मनामध्ये काउंटिंग करत राहायचं. ज्यावेळेस आपण सोडू त्यावेळेस श्वासांची जर आपण जर काउंटिंग केली, संख्या जर मोजत राहिलो तर आपल्याला होऊ शकतो. आता हे झाला एकदम सिंपल. आता याच्यात एक ऍडव्हान्स एक आहे. पद्मासनातच बसायचं, दोन्ही हात आपण आपल्या समोर नाभीच्या खाली म्हणजे आपल्या पोटाच्या वर आणि नाभीच्या खाली लॉक करून घ्यायचे, ठेवायचे. श्वास घ्यायचा, सोडायचा आणि हळूहळू हळूहळू आणि आपले श्वास म्हणा किंवा मनातल्या मनामध्ये संख्या म्हणा मोजत राहायचं. असं आपल्याला 60 पर्यंत मोजायचं आणि हळूहळू हळूहळू परत सामान्य स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही हात काढून घ्यायचे, दोन्ही पाय मोकळे करायचे. आता हे झालं योग मुद्रासन. आता योग मुद्रासन नंतर दुसरे एक आसन आहे. दुसरं आसन कोणतं आहे तर अर्ध हलासन. म्हणजे पूर्ण हलासनचा अर्धा फायदा, म्हणजे त्याचाही आपल्याला बेनिफिट्स मिळू शकतात. आता हे कसं करतो आपण तर आपल्या पाठीवर झोपतो आणि आपले जे दोन्ही पाय आहेत हे दोन्ही पाय हळूहळू 15 डिग्री पर्यंत आणायचे. तिथं 3 पर्यंत थांबायचं. 1 2 3. परत 30 डिग्री आणायचं. 1 2 3. परत 60 डिग्री आणायचं, तिथं थांबायचं. 1 2 3.
90 डिग्रीला 6 परत 1 2 3 4 5 6 परत 60 डिग्रीला 60 अंशाच्या कोनाला येऊन थांबायचं 1 2 3 परत 45 अंशाच्या कोनाला येऊन थांबायचं 1 2 3 परत 30 अंशाच्या कोनाला 1 2 3 15 अंशाच्या कोनाला 1 2 3 शेवटी जमेल. आता या आसनाचा सराव कमीत कमी 3 वेळा करायचा आहे. कमीत कमी जर तुम्ही 5 वेळा केला तर याचा जास्त बेनिफिट होईल. आता हे आसन आपल्याला सराव करायचं. हे आसन जर आपल्याला म्हणजे आपला खूप मोठा पाय, आपला पाय वगैरे उचलत नाही किंवा आपल्याला थांबता येत नाही, तर हेच आसन आपण भिंतीच्या आधारानेही करू शकता. भिंतीच्या आधाराने कसं करायचंय आपल्याला, तर मग इथं आपल्याला 15-30 हे असं थांबता येणार नाही, पण आपण जास्त वेळ थांबू शकतो. तर कसं भिंतीच्या आधारानं, आता ही भिंत आपण भिंतीच्या आधारानं जरी आपण अर्ध हलासन केलं, मग इथं आपण जास्त वेळ थांबू शकतो. 5 मिनिट्स थांबू शकतो इथं. पद्धतीने जर आपण अर्ध हलासन केलं तर आपल्याला त्याचे बेनिफिट्स मिळू शकतात. आपल्याला काय काय कमी करू शकतो परत एकदा लक्षात घ्या. आपण मोठापा, आपलं वजन कमी करू शकतो, चरबी कमी होऊन जाते, त्याच्यानंतर आपल्याला सकाळचं डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग होऊन जाते, म्हणजे पचन व्यवस्थित होऊन जातं. आपला बॅक पेन म्हणजे पाठ दुखणं आणि कंबर दुखणं, पाठदुखी आणि कंबरदुखी ह्या दोन्ही गोष्टी आपल्या या आसनाला कमी होऊ शकतात. 30 दिवस कंटिन्यू सराव करा, आपल्याला याचे नक्कीच फायदे मिळतील. तर आपण आज इथेच थांबूया. सर्वांना परत एकदा नमस्कार. जय हिंद.